तर दुसरं पाणी सुद्धा आपल्याला आपल्या जमिनीच्या प्रकारानुसारच ठरणार आहे. ज्यावेळेस आपल्याला आपल्या जमिनीमध्ये वापसा येणार आहे, वापसा आल्यानंतर आपल्याला दुसरं पाणी द्यायचं आहे. साधारणतः दुसऱ्या आठवड्यामध्ये आता बऱ्यापैकी ऊन पडायला चालू होणार आहे. ऊन पडल्यानंतर आपल्या पाण्याचा अंतर हे कमी होणार आहे, पाण्याचं अंतर आपलं कमी होणार आहे. त्यामुळे एक साधारणतः दुसऱ्या आठवड्यामध्ये आपलं दुसरं पाणी जाऊ शकतं. तर त्या दुसऱ्या पाण्यासोबत आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट स्लरीचा वापर करायचा आहे. मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी मी प्रत्येक डॅम उत्पादक शेतकऱ्याला सांगितलेलं आहे, इथ्रेल फवारणी करण्या अगोदरच मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी आपल्या डॅम बागेमध्ये बनवून ठेवा. या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आपल्या ॲग्रिकल्चरच्या युट्यूब चॅनलवरती आहे. मागच्या लाईव्ह मध्ये सुद्धा मी सविस्तर विषय कव्हर केलेला आहे. संपूर्ण माहितीची पीडीएफ सुद्धा आपल्या ॲग्रिकल्चरच्या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये आहे. तर मायक्रोन्यूट्रिएंट स्लरीची तर आपल्याला इथ्रेल फवारणी करण्याआधीच मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये बनवून ठेवायची. खूप कमी खर्च आहे, 3-3.5-4 हजार रुपये आपल्याला एका एकराला खर्च आहे, जो की पूर्ण बहार निघेपर्यंत आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी वापरता येणार आहे. असं मायक्रोन्यूट्रिएंट सोडायला गेलो तर आपल्याला एका वेळी 2-2.5-3 हजार रुपये खर्च येणार आहे. एका वेळी आपल्याला हे 3-3.5-4 हजार रुपये खर्च करून पूर्ण बहार निघेपर्यंत एका एकरासाठी ती मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी पुरणार आहे. कशी बनवायची या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे. त्या विषयावर मी आज जास्त वेळ घेणार नाही. किंवा मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी असा मेसेज करून व्हॉट्सअपला टाईप करून पाठवा, जो की नंबर दिलेला आहे मी 7499054519 किंवा 8484899248 या नंबरवरती मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी असा मेसेज करा. त्या स्लरीच्या माहितीचा व्हिडिओ मी आपल्या ॲग्रिकल्चरच्या टीमला पाठवायला लावतो, किंवा मी ॲग्रिकल्चरच्या टीमला विनंती करेल आपल्या ॲग्रिकल्चरचा नंबर चॅट बॉक्स मध्ये टाका, जेणेकरून शेतकऱ्यांना मेसेज करण्यासाठी सोपं जाईल. तर मायक्रोन्यूट्रिएंटची स्लरी आपल्याला इथ्रेल फवारणी करण्याआधीच आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये बनवून ठेवायची आहे. तर दुसऱ्या आठवड्याला पहिलं पाणी दिल्यानंतर दुसऱ्या आठवड्याचे दुसरं पाणी आपलं जाणार आहे. तर त्या पाण्यासोबत आपल्याला या मायक्रोन्यूट्रिएंट स्लरीचा वापर करायचा आहे. एका एकरासाठी 10 लिटर आपल्याला या मायक्रोन्यूट्रिएंट स्लरीचा आपल्याला वापर करायचा आहे. यामध्ये मॅग्नेशियम आपला जाणार आहे, झिंक जाणार आहे, फेरस जाणार आहे, मॅग्नीज जाणार आहे, कॉपर जाणार आहे, आणि त्याचबरोबर ह्युमिक ऍसिड आणि सॉइल डॉप जे आपण सांगत असतो ते जाणार आहे. सतत पांढऱ्या मुळ्यांच्या वाढीसाठी ते काम करणार आहे. तर ही मायक्रोन्यूट्रिएंट स्लरीचा वापर आपल्याला करायचा आहे. अजित सरांचा प्रश्न आहे की फवारणी सकाळी करावी की संध्याकाळी, त्या विषयावर पण सविस्तर बोलतो सर मी. तर दुसऱ्या पाण्यासोबत आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट स्लरीचा वापर करायचा आहे, जी की प्रत्येक डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना